या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. लग्न होतं तेव्हा वधूच्या डोळ्यात आनंद आणि दुःख असे दुहेरी अश्रू असतात. फक्त हा क्षण असतो जेव्हा एकीकडे नवीन संसाराचे स्वप्न आणि ज्या घरात लहानाचे मोठे झालो त्याला सोडून जाण्याचं दुःख असतं. पण आयुष्याच्या टप्प्यात कधी कधी असा क्षणही येतो तेव्हा जिथे आनंद आणि दुःख त्यांच्यातील अंतर फक्त हृदयाचे ठोके असते. असाच एक क्षण तिच्या आयुष्यात आला जिथे क्षणात आनंदाचा क्षण दुःखात बदलला. लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. डोळ्यासमोर गेल्या 25 वर्षातील चढउतारासह छोटे छोटे आनंदाचे क्षण सोबत पुढच्या वाटचालीस नवरशी अशी साथ राहणार असा प्रेमाचा क्षण तिच्या डोळ्यात दिसून येत असतानाच एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. बरेलीच्या वसीमच्या लग्नाचा 25वा वाढदिवस होता. सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. या सोहळ्यात सर्व त्यांच्या प्रेमाचे साक्षी होते. नवरा बायको स्टेजवर नाचत असताना अचानक तो वसीम खाली कोसळला. तिच्या डोळ्यासमोर क्षणात तिचं जग उद्ध्वस्त झालं. बायकोच्या डोळ्यात आनंद अश्रूची जागा दुःखांच्या अश्रूने घेतली. मुलांचे अस्वस्थ किंकाळ्या, नातेवाईकांचे अविश्वासू रूप, सर्वत्र फक्त दुःखच पसरले होते. प्रेमाची साक्ष देणारा रंगमंच आता अकल्पनीय दुःखांचे प्रतीक बनला होता. उत्तर प्रदेशातील बरेलीमधील बूट व्यापारी वसीम यांच्या 25व्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशी अचानक निधनाने सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. असं सांगितलं जात आहे की बरेलीतील शहाबाद येथे रहिवासी असलेले 50 वर्षीय बूट व्यावसायिक वसीम सरवत आणि त्यांची पत्नी फराहा यांनी त्यांच्या 25व्या लग्नाच्या वर्धापन दिनानिमित्त बरेलीतील पिलीभीत बायपास रोडवरील एका विवाह मंडपात एक उत्सव आयोजित केला होता. समारंभासाठी कार्ड व्यवस्थित छापण्यात आली होती आणि नातेवाईकांनाही या समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले होते. वसीनांनी फराहाच्या लग्नाची 25वे वर्ष साजरी करत होते. दोघेही पत्नी फराहा सोबत स्टेजवर गेले होते. तिथे जाऊन नाचत असताना आनंदाची पार्टी शोकात बदलली. वसीम स्टेजवर पडतो आणि काही सेकंदातच त्याचा मृत्यू होतो. लग्नाचा वाढदिवस केक कापून साजरा करायचा होता. वसीम तो केकही कापू शकला नाही असे सांगितलं जात आहे. जेव्हा वसीम लग्नाच्या लॉनमध्ये पोहोचला तेव्हा त्याने पत्नीसह स्टेजवर नाचण्यास सुरुवात केली आणि हा अपघात झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुमारे 1 मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये वसीम आणि फराह मोठ्या उत्साहाने नाचत आहे. पण दोघांनाही कळले नाही की काही सेकंदात हा उत्सव त्यांच्या आयुष्यातील शेवटचा आनंद ठरणार आहे. वसीम बेशुद्ध होऊन अशा प्रकारे पडल्यानंतर कुटुंबियांनी त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. उत्सवाच्या वातावरणात संपूर्ण कुटुंब शोकात बुडाले होते. वसीमची पत्नी फराह शहरातील एका मोठ्या खासगी शाळेत शिकवते. अशा प्रकारे तिच्या पतीच्या मृत्यूनंतर ती देखील अस्वस्थ आहे. कुटुंबातील सदस्यांनी ओल्या डोळ्यांनी वसीमचा दफन केले. वसीम त्यांच्या मागे 2 मुलं आहेत. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.